तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब कुलू कुलू काला मंदी बोलू जरा थांब मन मन येऊ नका होऊ नका साप लड लड बोलू नका थोडं सगळं धिंगाणा सुरू झाला पण हे काय छोटे उस्ताद हे नक्की काय चाललंय काय चाललंय म्हणजे तुझं कसं आहे माझी बॅट माझी बॅटिंग माझ्या आमचं ठरलंय आमचा बॅट ओके ओके तुमचा बँड याने काय होणार काय आमचा बँड कसाही असला ना तरी हा आमचा बँड आणि मला असं तुला सांगायचं की धिंगाणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन टीम्स एकत्र येऊन खेळणारे ते सुद्धा न भांडता म्हणजे हे नक्की ठरलंय तुमचं आमच्यात भांडणं लावूच शकत नाही कितीही प्रयत्न कर होऊच शकत पण मी कोणा भांडणं लावतच नाही धिंगाणाचा खेळ आहे कसा धिंगाणा असा खेळ आहे की ते जिंकण्यासाठी प्रत्येक जण भांडत असतं हे सीझन 3 आहे आणि मी प्रत्येकाला म्हणतो ह्याच्यात 3 पण आहे आणि हे पण आहे त्यात पहिल्यांदा आले का तिसऱ्या सीझन मध्ये पहिल्यांदा तुम्ही मग आपण बघूया हे भांडणार आहेत की काय करणार आहेत हा जो बँड आहे तो बिचारा कोणाकोणाचा बघायचा काकी तुम्हाला या सुरेश दादा या म्हणजे आमचा असा प्लॅन होता की हे म्हणजे बिचारा बिना आंघोळीचा थांबलाय म्हणून त्याची काय बादली इथे आहे पण असं काही आम्हाला करायचं होतं पण मला कळत नाही स्पोर्ट्स शूज घालून कोण आंघोळीला लागतो ते मला बाकी सगळं चांगलं आमचं अक्रम बाजरी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तुमचं आहे ना ते हा तुम्ही घेऊन जा बाबा माफ करा स्पोर्ट्स शूज कडक एकदम तर दोन्ही टीमला विनंती करतो आपण जागा घ्या नमस्कार मी सिद्धार्थ जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर 1 धिंगाणा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आता 3 को बॉल बाय रामराज धोती अँड शर्ट पुना गार्डियन सन्स जेमिनी सनफ्लॉवर ऑइल ब्युटी पार्टनर दॅट ब्लॅक कॉस्मेटिक प्रचंड टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या वादंती मंडळींचा जोरदार टाळ्या होऊन भाई आमच्या दोन्ही गायकांचं स्टार प्रॉज आहे रियालिटी शोची शान विनल देशमुख सोशल मीडिया स्टार शिवांगी केदार आणि आता लगेच सुरू करूया आपल्या पहिल्या फेरीला ज्या फेरीचं नाव आहे गारा गारा आणि भारा भारा काय करणार आता उद्या धिंगाणा 3 असं म्हटल्यानंतर मी हे चक्र हे गारा फिरवणार आणि हा जो बाण आहे तो जिथे थांबेल जो राऊंड असेल तो आपण खेळायचा ओके एवढं सिंपल आहे कळलेलं तुम्हाला एक्साइटिंग आहे इंटरेस्टिंग आहे येस मग आता उद्या धिंगाणा 3 असं म्हणून फिरवतो आपण सगळे म्हणूया आता उद्या धिंगाणा 3 लबाड डीजे सॉन्ग करते बघितलं काकी म्हणजे सेटअप मध्ये एक सेटअप लागलेला आहे या आठवड्यात पहिल्यांदाच ही फेरी होते लबाड डीजे सॉन्ग करतोय आता या मंचावर पहिल्यांदा याचा खुलासा होतोय काय तर आपण ते आधी ओपन करूया ओके 1 2 3 लबाड डीजे सॉन्ग करतोय ते काय आहे तर तो जो डीजे आहे तो दसूर खुद्द एस जे आहे मी डीजे आहे ओके हे माझे हेडफोन आहेत मी एस जे मी तसं अँकरिंग करतो ऍक्टिंग करतो मी डीजेइंग करतो डीजेइंग आता तुम्ही कसे तुम्ही हळदी कुंकू वगैरे म्हणून आला की हळदी कुंकू आहे मी पण काहीतरी आहे मी कोण असेल ते तू तीट आहे तर मी तीट आहे आणि मी धीट आहे कारण मी पहिल्यांदा करणार मला माहित असताना म्हणजे बघा तर काय मी असे डीजेचे कार्यक्रम घेत असतो हळदी कुंकू समारंभाचे कार्यक्रम घेत असतो महत्वाचं म्हणजे मी डीजे असलो तर मी प्रत्येक ठिकाणी फक्त मराठी गाणीच वाजवतो तर जेव्हा मी हळदीच्या कार्यक्रमात जातो लग्न कार्यक्रमात जातो तेव्हा ना मानपान खूप होतात मग नवरीकडचे बोलतात हे गाणं वाजव नवऱ्या मुलाकडचे हे वाजव मग डोक्याची फार वाट लागून जाते मग मी काय करतो दोन्ही गाणी एकत्र वाजवतो तर लबाडे डीजे सॉन्ग करतोय ही फेरी अशीच आहे की एका वेळेला तुम्हाला 2 गाणी ऐकायला येतील तुम्ही ती गाणी ऐकली ती दोन्ही गाणी ओळखलीत की पटकन इथे येऊन बदल दाबायचा हा बदल राऊंड आहे हा बदल दाबायचा तुमचा बदल आहे हा बदल दाबलात की तिथून असा बॉल येईल तो बॉल कॅच करायचा जो तो बॉल कॅच करेल त्या टीमला गायची संधी मिळेल आणि त्यांनी ती दोन्ही गाणी बरोबर ओळखलीत तर त्यांना 2 पॉईंट मिळतील पण त्यांनी जर ते गाणं ओळखलं नाही एक गाणं ओळखून चालणार नाही दोन्ही गाणी ओळखायला पाहिजे जर तुम्ही पळत आहात बदल दाबून जर तुम्ही बॉल कॅच केला आणि तुम्ही एकच गाणं गायलात कुठली टीम तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल आणि समोरच्या टीमला डायरेक्ट 2 पॉईंट मिळतील अति घाई समोरच्याला 2 पॉईंट एवढा हा डीजे आहे हा काय बोला काका तुम्ही माईक लावला की दाढी पळलाय तो त्याला सोडा मोठ्याने बोला ऐकायला ते दोन्ही गाणे ऐक आणि मग बदल वाजवाल अच्छा तुम्ही घरी जा हे दोघंच खेळताय तुम्ही घरी जा म्हणजे काका कॅच पकडायला पण जाणार मी हा म्हणजे तुम्ही खरंच जा म्हणजे तर काकी सुरू करतो आजच्या भागाच्या पहिल्या फेरीला जे घरा भरा आणि त्याच्यात आलेला राऊंड आहे कुठला
लबाड डीजे सॉन्ग करते आणि त्याचं पहिलं गाणं आहे. गाणं व्यवस्थित ऐका, प्लीज घाई करू नका. आता होऊ दे धिंगाणा 3. वा वा. तर गाणं कुठलं आहे? शांतपणे हा घ्या. हे पहिलं गाणं काय आणि दुसरं गाणं ओ काका असं गाणं आहे ते. आता मला व्यवस्थित 2 गाणी सांगा. काय काय व्यवस्थित 2 गाणी सांगा. मी म्हटलं होतं एक गाणं बरोबर ओळखलं तर तुम्ही समोरच्याला पॉईंट द्याला. तुम्ही ते ठरलेला आहात जे समोरच्याला पॉईंट देणारे नाही आहात तुम्ही. कोटिकन हसतया चुकलेल्या जीवनाची चालीची झाली आता ओझडीत लपलया जीवापाड जपलया आलं कसं माझ्याकडे लाजत आलं स्वतः तुझ्या विना कसा करू प्रेमाचा मी सामना आता तरी साथ दे रे हीच मनोकामना माझ्याकडे बघतया कोटिकन हसतया चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता माझ्या दिलाचो पावशर किलोचो पाठा टिकायचो हे नागे माझ्या दिलाचो भरी किलोचो पाठा टिकायचो हे नागे माझ्या दिलाचो पावशर किलोचो पाठा टिकायचो हे नागे माझ्या दिलाचो पावशर किलोचो पाठा टिकायचो हे नागे तिसऱ्या सीझन मध्ये पहिल्यांदा हा खेळ खेळतोय आणि 2 पॉईंट मिळवलेले आहेत. टीम शिवयुवाने काय होतं तुमचं? आम्ही चिडलोय. काय काय? आम्ही चिडलोय. पहिला राऊंड हारला ना. हा. आम्ही एपिसोड जिंकत असतो. हा आम्ही इतिहास अशीच आहे. आहोत. आता उद्या धिंगाणा. असीस. तुम्ही असीस राहा ते जिंकून जाते. माहिती आहे. लबाड डीजे सॉन्ग करताय मधलं पुढचं गाणं आहे या राऊंड मधलं. आता होऊ दे धिंगाणा 3. आता अति काही दुसऱ्याला पॉईंट देईल की अति काही दुसरा पण पॉईंट मिळेल एवढं डिस्कशन नाही. गाणं स्टार्ट. पहिलं पिपाणी वाजू दे पुढचं गाणं आणि दुसरं पोलिसाचा पूर्ण दांडा धर, पोलिसाचा पूर्ण दांडा धर, पोलिसाचा पूर्ण दांडा धर, पोलिसाचा पूर्ण दांडा धर. हे बघा कधी कधी प्रतिस्पर्धी आपल्याला गुणसंख्या मिळून देतो. प्रयत्न चांगला होता. जपून दांडा धर हे गाणं बरोबर ओळखलं तुम्ही. पण जे दुसरं गाणं आहे ते बरोबर कुठलं गाणं? 2 गाणी कुठलं गाणं? शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर